नव्या इलेक्ट्रिक बसमध्ये विमानाप्रमाणे सुविधा देणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलंय। आधुनिक बसचं तिकीट डिझेलच्या बसपेक्षा कमी असेल। कामं न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार असंही गडकरी म्हणाले। चांगलं काम न करणाऱ्यांनाही ब्लॅकलिस्ट करणार असंही गडकरींनी सांगितलं। मला सांगताना आनंद होता की भारतात पहिल्यांदाच आपण एक नवीन टेक्नॉलॉजी आणून त्याची बस सर्व्हिस सुरू करणार आहोत। एअर कंडिशन बस आहे आणि जशी विमानात चहा कॉफीची आणि नाश्त्याची सोय आहे ती पण आहे की ती बस उभी राहिली बस स्टॉपवर की वरतून चार्जर खाली येईल आणि ती बस 40 किलोमीटर करता चार्ज होईल अर्धा मिनिटाच्या आत आणि पुढे जाईल। ही पूर्ण नागपूरच्या 50 किलोमीटर रिंग रोडवर पहिल्यांदा धावणार आहे। आजकाल माझा बराच वेळ मी कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्याच्या मागेच लागलो आहे। मला अनेक अधिकारी सस्पेंड करायचे आणि कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड करायचे। मी काही माल पाणी खात नाही कोणाही ठेकेदाराकडून, त्यामुळे यांना रगडल्याशिवाय राहत नाही मी। त्यामुळे आता एक गोष्ट मला आनंद आहे, कारण मी जरी नेहमी टीका करत असलो तरी मी विशेषतः TNT कंपनीचं सगळ्यांचं इंजिनियर्सचं आमच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी मला कुठेही बोट ठेवायला जागा नाही दिसली।